शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना 13 तारखेला मध्यरात्री 12:30च्या दरम्यान घडली आहे. बोधेगाव बाळगव्हाण रोडवरील खिळे वस्ती आणि वैद्य वस्ती या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरे फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास करत कुटुंबियांना मारहाण केली. खिळे वस्तीमध्ये आप्पासाहेब खिळे, परमेश्वर खिळे, मोहन खिळे, यमुना खिळे, संगीता खिळे यांच्या घरातून सुमारे 1 लाख रुपये रोख आणि 6 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरलेत. याचवेळी वैद्य वस्तीमध्ये पांडुरंग यादव वैद्य आणि रुक्मिणी वैद्य यांच्या घरातून 3 तोळे सोने, काही रोख रक्कम, त्याचबरोबर मोबाईल फोन फोडून चोरटे पसार झालेत. चोरी दरम्यान चोरट्यांनी घरातील सदस्यांना मारहाण देखील केली. या घटनेमध्ये पांडुरंग यादव वैद्य वय वर्ष 58 यांना गंभीर मार लागल्यानं त्यांना तात्काळ अहिल्यानगर या ठिकाणच्या साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सकाळी श्वान पथक, फिंगरप्रिंट, त्याचबरोबर अहिल्यानगरच्या LCBचे अधिकारी किरण कुमार कब्बाडी यांनी बोधेगावच्या खिळे वस्तीमध्ये आणि वैद्य वस्तीत जाऊन पीडित कुटुंबाची माहिती घेतली आणि तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बोधेगाव परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांकडून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली जाते. पहिल्यांदा आले, उशाला उभा राहिले, दोन उभा राहिले ना, आधी कानाची फिरकी नाही फिरली म्हणून डायरेक्ट तोडून घेतली. दोन हाताने तोडून घेतले आणि तसं आम्हाला पलीकडे जाऊन दिलं नाही. जेव्हा तोडून घेतलं तेव्हा पलीकडे जाऊन दिलं, तोवर जाऊनच नाही दिलं. दोन्ही कानात काय होतं? दोन्ही कानात झुंबर होती आणि गळ्यात रोजच होत, लंबी पोत होती. ते म्हणजे आला लगेच जीवच मारायचं आम्हाला थारा पहिलं. किती जण होते? ते 6-7 जण होते बाईस आतमध्ये. आता बाकीचे बाहेर किती हे सांगता नाही येतं का, तर ते आवडलं घरा घातला चौकूनच हालतूर का जागा नाही ठेवली. तुमचं काय काय गेलं? आता मला काय सांगते, आता सोनं गेलो बाबा माझं, पैसे गेले होय. आता किती पैसे गेले मला काय सांगते का, परत सांगता येते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव.